सॉफ्टवेअर पायरसी व त्याचे कायदेशीर परिणाम. राहुल व केदार त्यांच्या कॉलेजच्या प्रोजेक्टवर काम करत आहेत. राहुलच्या लॅपटॉपवर काम करत असताना आपल्याला एक 3D मॉडेलिंग सॉफ्टवेअर हवे आहे. अशा प्रकारच्या सॉफ्टवेअरसाठी त्यांनी इंटरनेटवर शोध घेतला आणि त्यांना असे दिसून आले की ते सॉफ्टवेअर खूपच महाग आहे. राहुलने केदारला असे सुचवले की ते सॉफ्टवेअर विकत घेण्यापेक्षा त्या सॉफ्टवेअर टूलचे क्रॅक व्हर्जन डाउनलोड केले तर पैसे वाचू शकतील. परंतु असे क्रॅक्ड अथवा पायरेटेड सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यास केदार तयार नव्हता. असे करणे अयोग्य आहे हे केदारला माहीत आहे. सॉफ्टवेअर क्रॅकिंग किंवा पायरसी म्हणजे लायसन्स असणारे कोणतेही सॉफ्टवेअर अधिकृतरित्या विकत न घेता डाउनलोड करणे, इन्स्टॉल करणे आणि त्याचा वापर करणे. जर असे क्रॅक्ड किंवा पायरेटेड सॉफ्टवेअर वापरले तर त्यामुळे केवळ तुमच्या कॉम्प्युटरचे नुकसान होते असे नाही, तर त्याचे कायद्याच्या दृष्टीनेही अतिशय गंभीर परिणाम देखील होऊ शकतात. क्रॅकिंग किंवा पायरसीचे कायदेशीर परिणाम. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत कम्प्युटर किंवा नेटवर्क यांच्या अधिकृत मालकाच्या परवानगीशिवाय केली जाणारी अशी कृती होणाऱ्या नुकसानाची भरपाई करून देणे अशा शिक्षेस पात्र आहे. ही कृती अप्रामाणिक किंवा फसवणुकीच्या उद्देशाने केली असेल तर त्याकरता 3 वर्षांपर्यंतचा कारावास किंवा 5 लाख रुपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा आहे. भारतीय कॉपीराइट्स कायद्याअंतर्गत सॉफ्टवेअर पायरसी करता दिवाणी तसेच फौजदारी कायद्याअंतर्गत शिक्षा होऊ शकते.